दादा, तुमची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेमध्ये परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद तुम्हाला भेटलेले आहे, काय सांगसाल? माझं नाव कृष्णा त्र्यंबकराव पवार, शिवसेना प्रमाणित श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना आज विभागीय पातळीवर बैठक संपन्न झाली. भोसले साहेबांच्या नेतृत्वाखाली व काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली व चव्हाण साहेबांनी आज या सर्व पदाधिकाऱ्यांची, तालुका जिल्हा या सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आज ठेवण्यात आली होती. यामध्ये मला परभणी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्षपद म्हणून माझ्यावर जो विश्वास या समितीने टाकलेला आहे त्याला पूर्ण न्याय देण्याचं काम मी करीत आहे. मी एकनाथ शिंदे साहेब, आपले उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाला प्रामाणिकपणे विश्वास संपादन करून आणि त्यांच्या कार्यालयाला, आत्तापर्यंतच्या कार्याला विश्वास ठेवून मी हे अध्यक्षपद ग्रहण करीत आहे. ह्या आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये श्रमिक कामगाराच्या बाबतीत जेवढे काही प्रश्न असतील ते अति तातडीने रजिस्ट्रेशन करून हे प्रश्न सोडवण्यासाठी मी पूर्णपणे पाठपुरावा मुंबईपर्यंत आणि आमच्या भोसले साहेबापर्यंत करून ह्या पदाला पूर्णपणे प्रामाणिकपणे मी 100% योगदान देऊन या सर्व श्रमिकांचे प्रश्न मी अति तातडीने साहेबांपर्यंत मांडून हे अधिवेशनापर्यंत आणि मार्चच्या अगोदर सर्व श्रमिकांचे जे काही प्रश्न असतील, पेन्शनचे असतील, त्यांचे बोनसचे असतील, त्यांचे PFचे प्रश्न असतील, अशा सर्व MIDC, परभणी MIDC, सेलू जेवढ्या काही संघटना असतील किंवा जेवढ्या काही फॅक्टऱ्या असतील तिथं स्वतः वैयक्तिक जाऊन हे 100% प्रश्न निकाली काढणार आहोत. यामुळं या पदाला मला योग्यतेनेरित्या योग्य समजून हे पद ग्रहण केलं आहे. त्याचा मी 100% आदर करून ह्या पदाला न्याय देऊन 100% श्रमिकाच्या पाठीमागं राहून बांधकाम कामगाराच्या जेवढ्या काही नोंदणी असतील त्या अद्ययावत करून, त्याच्यात दुरुस्त्या करून, त्याच्यात बेकायदेशीर जे काही झालेलं आहे ते पूर्णपणे उघड करून ह्या पदाला न्याय देण्याचं काम मी परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून करणार आहे. आणि पूर्ण परभणी जिल्ह्याच्या ज्या 7ही तालुक्याच्या आम्ही तालुका नियुक्त्या लवकरात लवकर करणार आहोत. त्यामुळे इच्छुकांनी, या प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. भोसले साहेब असो, मी असो, पूर्ण आमच्या विभागाच्या टीमला असो, पूर्णपणे ह्या नियुक्त्या अति तातडीने आम्ही करणार आहोत. आणि प्रामाणिकपणे काम करणारीच लोकांनी आमच्यासोबत यावं आणि त्यांनीच ह्या पदाचं ग्रहण करावं, हीच आमची प्रामाणिकतेने निष्ठा आहे आणि हेच आम्ही साध्य करणार आहोत.